नमस्कार. भाद्रपदातील गौराईच्या महानैवेद्याच्या दिवशी देठी गाठीची आमटी आमच्याकडे केली जाते. देठी म्हणजे अळूच्या देठी आणि गाठी म्हणजे अळूच्या ह्या पानामध्ये जिरं, थोडंसं जिरं, 3-4 दाणे काळं मिऱ्याचे, 5-6 दाणे चण्याच्या डाळीचे असे घालून हे बघा अशा पद्धतीने त्याच्या गाठी केल्या जातात. ही अशा पद्धतीने वळून गाठ बांधलेली आहे आणि अशा ह्या गाठी असतात त्या आणि अळूचे देठ बारीक चिरलेले व्यवस्थित साफ करून असे ह्याची आमटी आम्ही वाल म्हणजे सोललेले जे वाल असतात ते घालून करतो. तर हे सर्व पहा बरं तेलाच्या फोडणीमध्ये घातलेले आहेत. देठी आणि ह्या गाठी आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. हळद आणि मसाला ह्याच्यामध्ये मी घातला आहे आणि आता थोडंसं ते ओमळण्यासाठी म्हणजे थोडंसं जरा नरम होण्यासाठी म्हणून ते गॅसवर ठेवलेलं आहे. आता ह्याच्याबरोबर हे बघा एवढे सोललेले वाल आहेत, काजूच्या पाकळ्या आहेत आणि आपलं खोबरं आहे त्याचे काप केलेले आहेत, चिंचेचा कोळ आहे. ते थोडंसं ओमल्यानंतर ह्याच्यामध्ये हे वाल जे आपण काढून ठेवले होते सोललेले ते त्याच्यात घातले. छानपैकी उसळून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित एकजीव होईल. पहा बरं छान एकजीव झालेला आहे. ह्याच्यामध्ये सर्वच आहे, तेलाची फोडणी आणि सर्व हळद हिंग मसाला घातलेला आहे आणि हे थोडंसं आता तेलामध्ये मी परतून घेतलेलं आहे. ॲक्च्युली फोडणीच्या वेळेला घातलं तरीही चालतं, ते नंतर घातलं आहे. आणि आता छान शिजल्यानंतर कारण वाल वगैरे शिजले पाहिजेत ते झाल्यानंतर मग चिंचेचा कोळ घातला आहे आणि हे नारळाचं दूध घातलेलं आहे. आणि ह्या काही वेळेला त्या देठी राहतात, काही वेळेला त्या फुटतात देखील. आणि हा गूळ घातलेला आहे, चवीनुसार गूळ आणि आता शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये घातलेला आहे. वाल वगैरे चांगले शिजल्याशिवाय आपल्याला चिंचेचा कोळ काही घालता येत नाही. आणि आता ह्याच्यात थोडी चव बदलण्यासाठी म्हणून साखर घातलेली आहे. नारळाचं दूध घातलं ना की छान दाटसरपणा येतो त्याच्यामध्ये. आणि हे पहा इथे बघा ही एक देठीच्या बरोबर ही गाठी पण आपल्याला मिळालेली आहे. आणि आता हे थोडंसं एक 2-3 चमचे फक्त मी बेसन घेतलं आहे आणि ते कालवून त्याचं दाटसर घोळ ह्याच्यात घातलेला आहे. कोथिंबीर भुरभुरवलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपली देठी गाठीची अळूची आमटी तयार झालेली आहे. गौरीच्या महानैवेद्याच्या वेळेला ही आमटी आमच्याकडे पूर्वंपार केली जाते. धन्यवाद.